जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिकांशी आपण बोलणार आहोत. त्यांची समाजसेवा ही खऱ्या अर्थाने समाजसेवा म्हटली पाहिजे. वेळेचं बंधन नाही, कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, परंतु रुग्णांसाठी सेवा देणारे हे अधिपरिचारिका मंडळी आपल्या जामनेर रुग्णालयात काम करत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या कामाचे स्वरूप आणि समाजसेवा कशी करतात ते. प्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी श्रीमती मीरा कांबळे, उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे मागील 2 वर्षापासून सर्व्हिस करते आणि माझ्या पूर्ण सर्व्हिसला जवळपास 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तरीही ही सेवा, रुग्णसेवा करत असताना ही मी माझ्या स्वखुशीने या प्रोफेशनमध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये काम करत असताना मला जे मानसिक समाधान मिळते ते आपण दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसोबत त्याची तुलना करू शकत नाही. आपण स्वतः काम केल्यानंतर जो अनुभव मिळतो तो खूप मोलाचा असतो. तसंच सर्व महिलांना माझी ही विनंती आहे की तुमच्याकडून जे शक्य होईल, आपल्या घर कुटुंब सांभाळून जे करणं शक्य होईल ते करण्यासाठी तुम्ही सर्वांनी बाहेर पडणं गरजेचं आहे आणि स्वतःला प्रूव्ह करणं देखील त्याबरोबर गरजेचं आहे. या क्षेत्रात नव्याने प्रवेश करणाऱ्या तरुण मुलींसाठी तुम्ही काय संदेश द्याल? हे क्षेत्र हे आपल्यासाठी मिळालेलं एक प्रकारचं वरदान असल्यासारखं आहे. कारण इतर क्षेत्रामध्ये जरी 33% आरक्षण असलं तरी नर्सिंग प्रोफेशनमध्ये महिलांची मेजॉरिटी खूप जास्त आहे आणि महिलांना प्राधान्य दिलं जातं. म्हणून जास्तीत जास्त नवीन मुलींनी या क्षेत्राकडे वळण्याची गरज आहे आणि त्यांना आर्थिक दृष्टीने सुद्धा आणि सामाजिक दृष्टीने सुद्धा, दोन्ही दृष्टीने हे प्रोफेशन अतिशय चांगलं आहे.